नमस्कार आणि गुड मॉर्निंग. गुढीपाडवा झाला, परत आमची चालू आहेत कामं. लय म्हणजे भयानक फेकलेला आहे घरात आणि पाऊस झालेला आहे, भरपूर पाऊस झालाय. तुम्हाला दाखवते, खूप पाऊस झालेला आहे. आता खिडकीतनं दिसतोय का नाही काय माहित तुम्हाला, तर बघू शकता खूप पाऊस झालेला आहे. आणि बघा कपडे पण खूप भरपूर शिवून झालेले आहेत माझे, आणि हे शिवलेत आता द्यायचे आहेत मला. बघ पंप हवा मारून इथंच धाग वगैरे रात्री खोललेले तसेच पडले. तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची, तुम्ही म्हणता ना की गायूची ॲडमिशनबद्दल. चला आता सांगते. गायू अजून झोपलेली, 10 वाजलेत. 10-15 मिनटं उलटा करून बघायचं. 10-15 मिनटं कमी आहेत. पाऊस खूप झालेला आहे पाऊस. हो का, तो का पाऊस म्हणजे दिल्लीमध्ये का नाही 2 दिवस झाला पाऊस अजून चालू आहे. अजून चालू आहे पाऊस. त्यामुळे ते बघा बाहेर सगळा पाऊस. कचरा आमचा झाडू पोछा मारला इथून, तरी पण रात्रीचं असं झालेलं आहे. मी लेटच उठले आज. कचरा फेकून आलो आम्ही. आमचं मनी प्लांट बघा किती मोठं झालेलं आहे, सुंदरसं असं. हे बघा कोपऱ्यात ठेवलेलं आहे आपण. हे असं गायू पाणी देते रोज त्याला. चला, लाईट आली होती म्हणून स्टॉप केलेला आणि तुम्हाला दाखवून आणलं बाहेर. किशा इथं राजा आता उठलेला आहे. थोडं कानात घालते, तुम्हाला वाटेल की काय भुंड केलंय कान बी. तर चला, इथंच भांगडे होते माझ्या. तर तुम्हाला सांगते आज मी, तुम्ही सारखं म्हणता ना की गायचं ॲडमिशनचं ताई काय गाय जाते का स्कूलमध्ये. आता सारखे तिचे पप्पा घेऊन फिरायला लागलेत. ॲडमिशनचं आम्हाला नको वाटतंय कसं सांगा. चांगली जागा पाहिजे, चांगलं हे पाहिजे ना. आणि चांगली जागा असली की तिथं ॲडमिशन करायचं थोडं मुश्किल व्हायला लागले आम्हाला. तर आता मागं नाही वे गाई गेली होती पप्पांसोबत, ती बघा ॲडमिशनसाठी चालू आहे धडपड. जेवढे इथं स्कूल आहे सगळीकडे आम्ही विचारतोय. मला शिलाई म्हणजे करायला येतात बायका, त्यांची मुलं शाळेत जातात, त्यांच्याबद्दल विचारतो आम्ही की शाळा कुठली चांगली आहे, तुमची मुलं कुठं शिकतात, प्रत्येकाला विचारतो आम्ही. ठीक आहे. तर आता काय सोनू पिलू मोठी झाले. सोनूचा आता 11वीला पेपर आहे आणि पिलूचा आता 8वीचे संपले, तर 9वीत जाईल. त्यांची काय नाही, मोठे झालेत आता. गायचं मेन महत्त्वाचं आम्हाला ॲडमिशनचं खूप कोडं पडायला लागले. तुम्ही समजू शकता काय कसं म्हणण्याचं तात्पर्य काय आहे. तर आम्ही इथं तिथं बघायला लागलो गायच्या ॲडमिशनचं, आणि आमचं डोकंच फिरायला लागलं आहे. कारण दिल्लीमध्ये पैसा तुम्हाला माहीत आहे. दिल्लीमध्ये का नाही ॲडमिशन फीस प्रत्येक वर्षी घेतात, लहान असो मोठा असो. दुसरी जागी काय होतं, ॲडमिशन फीस एकच वेळ घेत होते. जेव्हा आपण जाईन ना तोपर्यंत असंच होतं, ॲडमिशन फीज नव्हते. आणि सगळ्यात जादा ह्याला फीज आहे दिल्लीमध्ये. शिक्षण काही नाही, शिक्षण काहीच नाही. आणि ॲडमिशन फीज आवाज नीचे नको ना. शिक्षण काही नसलं तरी ॲडमिशन फीज प्रत्येक वर्षी. डेव्हलपमेंट प्रत्येक म्हणजे काहीच डेव्हलपमेंट करत नाही शाळेत, पण फीज असतीच असते. सोनू पिलूला 25-25 हजाराचं म्हणजे डेव्हलपमेंट फीज घेतात. म्हणजे काय डेव्हलपमेंट करतात, काहीच नाही करत. APS असं झालंय ना, आता काय सांगू. कुठं तरी एखादं APS चांगला आहे. आता खूपच वेगळे. ही मोबाईलचा दुनिया झाल्यापासून मॅडम सुद्धा आता आजकालचे बिघडलेत. कारण मॅडम लोक पण आजकाल का नाही, त्यांना पण समजत नाही, मोबाईलमध्ये टायपिंग करून मुलांना शिकवतात. पिलू अशी दुनिया झालेली आहे. तर आता उठलेत बघा, अजून हातरून आता चाव म्याव करायला लागलेत. त्यामुळे ना आम्ही म्हणतो ती लहानच आहे सोडा असं, पण जसं पैसे जाते तसं शिक्षण पाहिजे का नाही. सोनू पिलूला आजपर्यंत खूप चांगलं, ह्याच्या आधी मथुरेत म्हणा, मऊला बघा MP मध्ये सगळी चांगली. पण इथं जम्मू थोडंफार ठीकच होतं. दिल्लीत का नाही सगळी बोंबाबोंब शाळेचीच बघा. फीज जेवढे घेतात ना सगळीकडे कमी घेऊन पण चांगली शाळा होती. इथं प्रत्येक वेळेसची ॲडमिशन डेव्हलपमेंट फीज हे सगळे घेऊन काही नाही, सगळ्यांचे बोबाबोब आहे. तर त्यामुळं गायच्या आमच्या ॲडमिशनचं मतलब प्रयत्न चालू आहे. तर मी जाणार आहे उद्या, मला एका जागेवर घेऊन चाललेत. तर तुम्ही प्रार्थना करा की माझ्या राणीचं लवकर ॲडमिशन व्हावं. आणि ती एकच उम्मीद आहे मला, एका जाग्यावरचं असं. सगळीकडे बघून झाले, सगळीकडे विचारून झाले, जाऊन भेटून आलो, ऑफिस शाळा सगळीकडे चेक केलेत. आणि फीज हे बघा सगळ्यांचं 1000, 5000, 2000 मध्ये असं फरक पुढं मागं असतोच. पण इथं 1000-5000 बोलायचं नाही, लाखोच्या पुढे बोलायचं अशी फीज आहे इथं. ठीक आहे. तर दिल्लीला आणि पडाय काहीच नसतं. त्यामुळे ना माझ्या आपल्या गायू राणीचं सर्वांचा आशीर्वाद असावा. आणि सर्व प्रार्थना करा की गायूचं जिथं मी म्हणते सुरक्षित जागेचं माझं विचार आहे, म्हणजे बाहेर नको. त्यासाठी
तिथं झालं पाहिजे असं म्हणते. एक उमेद राहिली फक्त, सगळीकडे जाऊन फिरून आलो. कुठं आमच्यात इकडं आमचं थोडंसं प्रॉब्लेम येतो, नाही तर शाळेतलं आम्हाला आवडत नाही असं चालू आहे. तर एक जागी आहे त्याच्याविषयी खूप बोलून झालेलं आहे. तुमच्या आशीर्वाद प्रेमाने तर झालं ना, लय चांगलं होईल. जिथं मी म्हणलंय ना तिथं मी उद्या जाणार आहे, तुम्हाला पण दाखवते. असं नाही की मी युट्यूबर आहे आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला दाखवत असते, पण गायूसाठी एवढं करू शकता. आणि माझ्या तर डोळेच भरून येते, थरथर कापाय येतं गायूला शाळेचं म्हणलं की. पप्पा तर दिवसभर त्याला असं बघत असते, अगं हे आपलं सोना कसा जाणार शाळेला, तो 10-11 वाजेपर्यंत झोपलेलं असतं, कसं करायचं असं म्हणतात. सोनू तर पिलू तर 3 वर्षापासून जात होते, तर 4था वर्ष झाला याला. म्हणजे 1 वर्षाचा, आता 5 वर्षात ते पहिलीला गेलेले, आता 6 वर्ष कंप्लीट पाहिजेत असं आहे ना. मग ते पण आहे. त्यामुळे ना घरात तर त्याला सर्व येतातच. गायला शिकवतो आम्ही. पूर्ण घरात कोण पण आलं ना शिलाईसाठी या कोण बसायला, तर म्हणते पुरे घर मी चाट लगा आहे. पुऱ्या घरात ना आम्ही सर्वकडे चाट लावलेले आहेत, जिथं बसेल तिथंच आहे. तर असं आहे सगळं. म्हणजे तिला नाही वाचलं तरी मनात ठेवलं ना की काय काय आहे त्या प्रकारे. फक्त आणि फक्त एकच उमेद राहिली आहे. नंतर बाहेर पाठवलं का नाही तर लय भीती आहे. एकतर बस ड्रायव्हरचे आपल्याला काय गॅरंटी नाही. आणि पहिलं बसवरनं आठवलं, पहिलं काय होतं, बसला आपण पैसे द्यायचे नाही, म्हणजे आपली फ्री बस होती आमच्या आर्मीची. आता आर्मी बसला सुद्धा आम्हाला फ्री नाही, त्याला सुद्धा पैसे द्यावे लागतात. आता गायूला जिथं विचार करते तिथं 1000 रुपये आहे महिन्याला, 1000 रुपये आहे. तर आता बघू, महिन्याला 1000 रुपये, वर्षाचं ते एकदमच घेऊन टाकतात. तर बघा विचार करा, आजकाल आर्मी बसचं तुम्ही ही दिल्लीमध्ये हे आहे, कुणीतरी का शायद मुलीनं कंप्लेंट केलं, असं नसतं. फौजी नसतात, पण काय अर्धवट अशा असतात वाटतं, बॅड टच केलं म्हणजे फौजींवर असा आरोप लावलेला आहे. तर सांगा, त्यामुळे त्यांना हटवलं आणि लेडीजना लावलंय. लेडीज नसतात का, त्यांना पगार कुठनं द्यायचा, म्हणून आता सगळ्या पॅरेंट्सनं पैसे द्यावं. जेवढे पण मुलं जातात विदाऊट पैशाचं नाही, ती आपली बस असली तरी पैसे द्यायचंच. मग त्यांना पगार कुठून देणार, त्याच्यात बायकात ठेवले त्या कंडक्टर म्हणून मुलांसाठी. आणि त्यांना कुठं येतं, आपले फौजी भावबंद एवढं सुरक्षित नेतात ना मुलांना पकडून, त्यांना एक उतरवायचं, ते लय मला आवडायचं, लय म्हणजे लय. असं मी बिनगोरी राहायची. हे लेडीजला काय, हे तो वारायला तिला लुडकले आधोवर त्या जेवतात का नाही तशा असतात, आणि हे असे आरोप करतात. नसते रे देवा, फौजी भावबंद लय चांगले असते, ते देशासाठी उभा राहते, त्यांना आपल्याला असं वाईट करतील का. पण काही लोक असे असतात, आपलं कसं म्हणायचं सांगा. तर चला, गायूराणीचं उद्या चालू आहे, मी चालले आहे, तुम्हाला दाखवेन, ठीक आहे. तर चला, मला काय सांगावं तीच कळण झालं. गायचं शाळेचं म्हणलं की धड 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 होते मला छातीत. खरंच आम्ही खूप दिवस झालं, 2 महिने झालं आम्ही लागलोय, 2 महिने झाले शाळेसाठी तिथं तडपडतोय आम्ही. तर प्रार्थना करा. बाय, टेक केअर.